राहता तालुक्यातील सावळीविहीर ग्रामपंचायतचा अजब कारभार। महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार विना परवानगी झाडे तोड करणे हा भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियमन अंतर्गत दंड किंवा 1 वर्षाचा फौजदारी गुन्हा दाखल होईल का? सावळीविहीर येथील रुई रोडवर असणाऱ्या सावळीविहीर वाडीत गट नंबर 117 ब मधील ही जागा सोमय्या यांच्या मालकीची होती। सोमय्या यांची जागा होती ती जागा शेती महामंडळाकडे हस्तांतरित झाली। त्यानंतर ती जागा ग्रामपंचायतने हस्तांतरित करून त्याच ठिकाणी त्यांचे अतिक्रमण मध्ये घरे गेलीत। अशा 400 कुटुंबियांचे पुनर्वसन त्या ठिकाणी होणार असल्याने त्या जागेवर 40 ते 50 वर्षापासून 50 ते 60 निलगिरी लिंबाचे व वडाचे झाडे होती। त्या ठिकाणी घरे होणार असल्याने ते झाडे तोडणे आवश्यक होते। त्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाकडून परवानगी घेणे गरजेचे होते, परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे झाडांची कत्तल सुरू केली आणि ते झाडे तोडण्यासाठी कुठलेही अधिकृत टेंडर न कापता कोपरा गावाचा एका ठेकेदाराला 2 लाख रुपये देऊन त्यावर काही समाजसेवकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्या समाजसेवकांनी तात्काळ कोपरगावच्या वन विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता वन विभागाचे अधिकारी यांनी ही वेळ न घालवता तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली। त्या ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरू होते। त्यावर वन विभागाच्या अधिकारी यांनी स्वतःची ओळख दाखवून झाडे तोडण्याची परवानगी घेतली आहे का असे विचारले असता संबंधित व्यक्तीने परवानगी घेतली नाही असे सांगितले। त्यावर वन विभागाचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी होत असलेली झाडांची कत्तल न करण्याचे आदेशित करून पंचनामा केला आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की संबंधित दोषींवर दंडात्मक किंवा फौजदारी कार्यवाही करण्यात यावी। त्यात ग्रामपंचायतने 117 ब मधील बेकायदेशीर झाडे तर तोडलीच, परंतु 117 अ मधील सुद्धा झाडे तोडली आहेत। वन विभाग कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। या घटनेमुळे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही होईल का या गोष्टीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे।